विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण 8 अभ्यासणार आहोत. प्रकरणाचे नाव आहे धातू विज्ञान. घटक धातू विज्ञान. या धातू विज्ञान प्रकरणामध्ये आपण उपघटक काय काय बघणार आहोत मित्रांनो. तर त्यामध्ये धातूंचे भौतिक गुणधर्म, अधातूंचे भौतिक गुणधर्म, धातूंचे रासायनिक गुणधर्म, त्याचबरोबर अधातूंचे रासायनिक गुणधर्म बघणार आहोत. आणखी काय बघणार, त्यामध्ये धातूंची क्रियाशीलता श्रेणी म्हणजे काय, आणि नंतर बघूया आपण धातू विज्ञान विविध संकल्पना कोणत्या आहेत, आयनिक संयुगे कोणते आहेत, या सगळ्या उपघटकांची माहिती आपण या प्रकरणात अभ्यासणार आहोत मित्रांनो. चला तर बघूया आपण की आपल्याला माहितीच आहे की आपली पृथ्वी जी आहे अंदाजे 4.5 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झालेली आहे आणि निर्मितीपासून तर आजपर्यंत सतत विविध अशा जडणघडण प्रक्रिया पृथ्वीच्या गर्भामध्ये आणि सभोवती होतच आहेत. त्यांचाच परिणाम म्हणजे विविध खनिजांची आणि द्रवांची वायूंचीही उत्पत्ती होत असते मित्रांनो. यामध्ये आता आपण बघणार आहोत धातू आणि अधातू जे आहेत यांचे गुणधर्म कसे कसे आहेत. अतिशय सोपे आहे, समजून घेण्याला खूप सोपी गोष्ट. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स हे तुम्ही 8वी पासून शिकत आलात आणि 10वीला पण आहे. चला तर बघूया मग धातूंचे भौतिक गुणधर्म कोणकोणते आहेत. सहज तुम्हाला सांगता येतील. तर धातू जर पाहिले मुख्यतः तर मित्रांनो, तर सगळे धातू आहेत हे स्थायी अवस्थेतच असतात. हा एक पहिला गुणधर्म त्यांचा की धातू जे आहेत हे स्थायी अवस्थेतच असतात. हा पहिला गुणधर्म. ठीक आहे. फक्त याला अपवाद काय आहे, पारा आणि गॅलियम हे दोन जे धातू आहेत हे कक्षीय तापमानाला द्रव अवस्थेत असतात. ठीक आहे ना. पहिला गुणधर्म काय झाला की धातू मुख्यत्वे हे स्थायी स्वरूपात असतात. दुसरा गुणधर्म काय सांगणार धातूंचा, तो म्हणजे धातूंना चकाकी असते, धातू चककतात. हा दुसरा गुणधर्म झाला. वातावरणातील ऑक्सिजन आणि आर्द्रता तसंच काही क्रियाशील वायूंच्या सोबत धातूंच्या पृष्ठभागाची अभिक्रिया होते, होऊन त्याची चकाकी मात्र कमी होत जाते. मग दुसरा गुणधर्म लक्षात काय ठेवणार, धातूंना चकाकी असते. तिसरा गुणधर्म आहे मित्रांनो धातूंचा की धातूमध्ये तन्यता आणि वर्धनीयता हा एक गुणधर्म असतो. तन्यता आणि वर्धनीयता, बरोबर. तन्यता म्हणजे काय, धातूंच्या ओढून तारा काढता येतात, त्याला म्हणतात तन्यता. आणि वर्धनीयता म्हणजे काय, तर धातू ज्या आहेत त्या धातूंना ठोकून त्याचे पत्रे तयार करतात, त्याला म्हणतात वर्धनीयता. ठीक आहे, हे कळालं असेल. त्याचबरोबर सर्व धातू जे आहेत मित्रांनो, ते धातू हे उष्णतेचे आणि विद्युतचे सुवाहक असतात. सुवाहक म्हणजे काय, धातूमधून सहज पद्धतीने उष्णतेचे वहन होते, त्याचबरोबर विद्युत सुद्धा वहन होत असते. आणखी पुढचा गुणधर्म की धातू जे आहेत हे कठीण असतात. ठीक आहे, जशा पद्धतीने हे त्यांचे गुणधर्म झाले. आणखी धातू जे आहे त्यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा खूप उच्च असतो, म्हणजे जास्त असतो. उदाहरणार्थ टंगस्टन धातू जर पाहिला तर त्याचा द्रवणांक सर्वात उच्च, तो किती, तर 3422 अंश सेल्सिअस एवढा असतो. त्याच्या उलट सोडियम आणि पोटॅशियम जे आहेत, सोडियम, पोटॅशियम, पारा, गॅलियम या धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक मात्र खूप कमी असतो, हे त्याला अपवाद असतात. ठीक आहे. आणि काही धातू जे आहेत त्या धातूवर जर आघात केला, त्याच्यावर मारला पण, तर त्यांच्यापासून ध्वनी निर्माण, आणि हा जो ध्वनी निर्माण त्याला म्हणतात नादमयता. म्हणजे आपण काय सांगू शकतो की नादमय धातूंचा नादमय हा सुद्धा एक गुणधर्मच आहे. बघा मग धातूंचे गुणधर्म कोणकोणते सहज तुम्हाला सांगता येते. पहिला की धातू हे सर्व धातू मुख्यत्वे स्थायी स्वरूपात असतात. दुसरा धातूंना चकाकी असते. तिसरा गुणधर्म सांगता येईल की धातूंना तन्यता आणि वर्धनीयता गुणधर्म असतो. चौथा गुणधर्म धातू हे विजेचे सुवाहक आणि विद्युतचे सुवाहक असतात. धातू हे सर्व कठीण असतात. त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार की धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा कसा असतो, उच्च असतो, म्हणजे जास्त असतो. ठीक आहे. आणि शेवटचा गुणधर्म त्याचा की धातूवर जर आघात केला तर त्याचा ध्वनी निर्माण होतो, म्हणजे त्याला म्हणतात नादमय. म्हणजे नादमयता हा सुद्धा एक गुणधर्म. ठीक आहे, हे गुणधर्म तुमच्या लक्षात आले असते. आता ह्याच्या उलट आहे, एक जर तुम्ही गुणधर्म पाठ केला धातूचा तर अधातूचा फ्री, जे आपण जाहिरात ऐकतो ना की एकावर एक फ्री, त्या पद्धतीने
धातूंचा जर तुम्ही अभ्यास केला ते तुम्हाला कळालं, पाठांतर झालं, तर धातू एकदम सोपे. याच्या उलट मग कसं सांगणार की धातू जे आहेत हे कसे असतात, तर अधातू हे वायू अवस्थेत असतात, काही स्थायी अवस्थेत असतात. ठीक आहे. तर अधातूंच्या बाबतीत विचार केला तर काही अधातू हे स्थायी स्वरूपात आणि तर काही वायू स्वरूपात असतात. ठीक आहे. याला अपवाद काय तर ब्रोमीन हा अधातू आहे, कारण तो द्रव अवस्थेत आढळतो. बघा लक्ष द्या, धातू जे आहेत अधातूंचे गुणधर्म काय, तर अधातू हे स्थायू किंवा वायू स्वरूपात असतात. ठीक आहे. मग अधातूंना चकाकी नसते. ठीक आहे. बघा कसे एक गुणधर्म आहेत सोपे सोपे. अधातूंना चकाकी नसते. त्याचबरोबर अधातू जे आहेत यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक खूप कमी असतो. अधातूमध्ये तन्यता आणि वर्धनता गुणधर्म नसतो. अधातू हे विजेचे आणि विद्युतचे सुवाहक नसतात. बघा किती गुणधर्म झाले. अशा पद्धतीने धातूच्या उलट अधातू हे दोघांचे गुणधर्म आहेत, लक्षात ठेवण्यासारखे नेहमी. धातूंचे गुणधर्म आणि अधातूंचे गुणधर्म, भौतिक गुणधर्म आपण पाहिले. आता बघूया आपण पुढचा मुद्दा. जे धातू आहे त्या धातूंचे रासायनिक गुणधर्म कोणकोणते आहेत. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स म्हणजे धातूंचे रासायनिक गुणधर्म कोणकोणते आहेत, नीट लक्ष द्या. तर धातू हे क्रियाशील असतात. क्रियाशील असल्यामुळे काय होतं की धातू जे आहेत हे सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात आणि त्यांचे धनप्रभारित आयन तयार होतात, म्हणून त्या धातूंना विद्युत धन मूलद्रव्य असे. हा प्रश्न विचारतात की धातूंना विद्युत धन मूलद्रव्य का म्हणतात, कारण की धातू जे आहेत हे इलेक्ट्रॉन गमावून त्यांचे धनप्रभारित आयन तयार करतात. त्यामुळे धातू हे विद्युतदृष्ट्या धन असतात. ठीक आहे. आणि हे तुम्हाला माहिती असेल की जे पदार्थ उष्णते सुवाहक असतात ते बहुधा विद्युत सुवाहकी असतात. याचप्रमाणे विद्युत दुर्वाहक आणि विद्युत उष्णतेचे दुर्वाहक आणि विद्युत दुर्वाहक सुद्धा असतात. आणि याला अपवाद आहे मित्रांनो, हिरा, जो विद्युत दुर्वाहक असतो पण विद्युत सुवाहक असतो. मग धातूंचे रासायनिक गुणधर्म काय, म्हणजे धातू कसे असतात, तर धातू जे आहेत हे क्रियाशील असतात, ते सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात, त्यांचे धनप्रभारित आयन तयार होतात, म्हणून त्यांना विद्युत धन मूलद्रव्य असेही म्हणतात. चला तर बघूया आपण आता धातूंचे रासायनिक गुणधर्म. पहिला गुणधर्म की धातू जे आहेत या धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया जर झाली तर काय घडतं मग, तर सर्व धातू जे आहेत धातूंची जर हवेमध्ये तापवले असता काय होतं, हवेतील ऑक्सिजन त्यांचा संयोग होतो आणि त्या धातूंचे ऑक्साईड तयार होतात. हे लक्षात असू द्या, ऑक्साईड तयार. हे धातूंना तापवले असता काय काय होतं, तर धातू हवेमध्ये तापवले असता त्यांचा हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग होतो आणि धातूंचे ऑक्साईडची निर्मिती होते. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ खाली दिलेला आहे की सोडियम. सोडियमचा हवेतील सोडियमची जर हवेमध्ये जाळला असता सोडियम तर काय घडतं बघा, सोडियम धातूच्या हवेवर ऑक्सिजन अभिक्रिया झाली तर सोडियम डायऑक्साईड तयार होतो. ठीक आहे. हा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की सोडियम जर हवेत जाळला असता हवेतील ऑक्सिजन बरोबर त्याचा संयोग होतो आणि सोडियम ऑक्साईड तयार होतो. झालं उदाहरण. म्हणजे आपण काय पाहिलं, धातूंची हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली तर त्या धातूचे ऑक्साईड तयार होतो. बस एवढंच लक्षात ठेवायचं या ठिकाणी. दुसरं उदाहरण बघू शकतो, मॅग्नेशियम. मॅग्नेशियमची अभिक्रिया जर झाली तर काय घडतं मग, मॅग्नेशियमची अभिक्रिया हवेतील ऑक्सिजन बरोबर झाली असता ते मॅग्नेशियमचे ऑक्साईड तयार होतील त्याच्या नावानुसार. या अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सहज समजून सांगता येईल. ठीक आहे, कळालं. हे झाले धातू बरोबर अभिक्रिया. आता बघूया आपण पुढे ही धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया कशी होते आणि काय घडतं, तर याचंही उदाहरण आपण बघणार आहोत. धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. बघा मग काय घडतं, धातूंची जर पाण्याबरोबर अभिक्रिया झाली तर काय काय घडत असतं तो मुद्दा इथे बघणार आहे. ठीक आहे. धातूंची ऑक्साईड बरोबर अभिक्रिया झाली, पाण्याबरोबर अभिक्रिया झाली असता काय घडतं, तर पाण्याबरोबर
धातूंची अभिक्रिया जर झाली तर सोडियम आणि पोटॅशियम या धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया ही जलद आणि जोमाने होत असते. त्यातून हायड्रोजन वायू बाहेर पडत असतो. म्हणजे हा मुद्दा इथे आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे की धातूंची जर अभिक्रिया ही कोणाबरोबर झाली, सोडियम किंवा हायड्रोजन बरोबर, सोडियम किंवा पोटॅशियम, सोडियम आणि पोटॅशियम याची पाण्याबरोबर अभिक्रिया जर झाल्या जलद गतीने त्यातून काय तयार होतो, हायड्रोजन वायू तयार. ठीक आहे. या ठिकाणी अभिक्रिया दिलेली बघा, सोडियमची पाण्याबरोबर H2 बरोबर अभिक्रिया झाली तर सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतं आणि पाणी तयार होतं. दुसरं पोटॅशियम बरोबर अभिक्रिया झाली पाण्याची, काय तयार होतं, पोटॅशियम हायड्रॉक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. म्हणजे हे लक्षात ठेवायला पाहिजे की पाण्याबरोबर सोडियम आणि पोटॅशियमची अभिक्रिया जलद गतीने होते, त्यापासून हायड्रोजन वायू बाहेर पडतो. या उलट कॅल्शियम जो आहे, कॅल्शियमची अभिक्रिया जर ही पाण्याबरोबर अतिशय मंद गतीने होते. बघा वरती आपण सोडियम आणि पोटॅशियमची जलद गतीने होते, तर कॅल्शियम जो याची अभिक्रिया जोमाने होते आणि यामधून सुद्धा हायड्रोजन वायू बाहेर पडतो. आणि बाहेर पडल्यामुळे काय होतं, धातूच्या पृष्ठभागावरती बुडबुडीच्या स्वरूपात तो जमा होतो आणि धातू पाण्यावर तरंगत असतो. बघा मग काय झालं पुढची अभिक्रिया की कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया मंद गतीने होते, यामध्ये हायड्रोजन वायू तयार होतो आणि मग धातूच्या पृष्ठभागावरती बुडबुडाच्या स्वरूपामध्ये जमा होतो व धातू जो आहे पाण्यावर तरंगतो. ठीक आहे. हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा आणखी मुद्दा पाण्यावर अभिक्रियेची की अल्युमिनियम आणि जस्त, जे अल्युमिनियम, लोखंड आणि जस्त या धातूंची थंड किंवा गरम पाण्यावर अभिक्रिया होत नाही. हा प्रश्न विचारला जातो बरं का, की अल्युमिनियम, लोखंड आणि जस्त यांच्या धातूंची अभिक्रिया गरम पाण्याबरोबर होत नाही, परंतु त्यांच्या वाफेशी मात्र अभिक्रिया होते आणि ऑक्साईड तयार होतात, त्यामध्ये सुद्धा हायड्रोजन वायू तयार होत असते. बघा मग तिन्ही अभिक्रिया आपण बघितल्या, काय काय घडतं. अल्युमिनियम ची अभिक्रिया पाण्याबरोबर होते, ठीक आहे, आणि त्यापासून अल्युमिनियम ऑक्साईड तयार होते. गरम पाण्याबरोबर होत नाही, मात्र त्यांच्या वाफेशी होते आणि हायड्रोजन वायू तयार होते. लोखंडाची अभिक्रिया पाण्याच्या वाफेबरोबर होते आणि या ठिकाणी हायड्रोजन वायू मुक्त होते. झिंकची सुद्धा पाण्याबरोबर अभिक्रिया होते आणि हायड्रोजन वायू मुक्त. अशा पद्धतीने धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया ही होत असते. ठीक आहे. आणि यानंतर बघणार आपण जे धातू आहे त्या धातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया घडली असता काय होतं, तर सर्व धातू जे आहेत यांची अभिक्रिया म्हणजे अल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड आणि जस्त हे जे धातू आहेत यांची अभिक्रिया जर सल्फ्युरिक किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर घडून आणली तर काय होतं, त्या धातूंचे सल्फेट किंवा क्लोराईड क्षार तयार होतात. बघा काय सांगणार मी या ठिकाणी की धातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया झाली असता त्या धातूंचे सल्फेट आणि क्लोराईड क्षार तयार होतात. मग या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन वायू मुक्त होत असतो. या धातूंची क्रियाशीलता ही कशी असते, तर मॅग्नेशियम म्हणजे आयर्न हा त्यांची क्रियाशीलता अशी वाढत जाते. ठीक आहे. म्हणजेच इथे लक्षात काय ठेवणार, धातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया झाली असता त्या धातूंचे सल्फेट किंवा क्लोराईड क्षार तयार होत असतात. ठीक आहे. हा मुद्दा इथे तुम्हाला कळालेला असेल, धातूंची आम्लाबरोबरची अभिक्रिया. ठीक आहे. आता पुढे मुद्दा बघूया आपण. पुढचा मुद्दा कसा आहे बघा, हाच या ठिकाणी पाहिला आपण मॅग्नेशियमची अभिक्रिया जी आहे. मॅग्नेशियम हायड्रोक्लोरिकवर त्याची अभिक्रिया जर झाली तर काय घडतं, मॅग्नेशियमची अभिक्रिया हायड्रोक्लोराईड बरोबर जर झाली तर मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतं आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. ठीक आहे. हे कळालं असेल. अल्युमिनियमची अभिक्रिया ही हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर झाली तर अल्युमिनियम क्लोराईड तयार होऊन जातं, हायड्रोजन वायू मुक्त होत असतो. लोखंडाची क्रिया हायड्रोक्लोरिक बरोबर जर झाली तर काय घडतं, मग फेरिक क्लोराईड तयार होतं आणि हायड्रोजन वायू मुक्त. जशा पद्धतीने
धातू बरोबर अभिक्रिया झाली असता त्यांचे हायड्रोजन वायू मुक्त होत असतो. ठीक आहे. आणि आता पुढचा मुद्दा बघूया आपण, तो म्हणजे धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. कशी होते नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया बघा, ते अभ्यासूया आता. ठीक आहे. धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया कशी असते. तर धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया जर झाली तर त्या धातूंचे नायट्रेट क्षार तयार होतात. तसेच नायट्रिक आम्लाच्या सहनतीनुसार नायट्रोजनचे विविध ऑक्साईड सुद्धा तयार होत असतात. म्हणजे इथं काय सांगणार तुम्ही, नायट्रोजन धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया झाली असता त्या धातूंचे क्षार तयार होतात, नायट्रेटचे क्षार. तसे नायट्रिक आम्लाच्या सहनतीबरोबर नायट्रोजनचे विविध ऑक्साईड सुद्धा तयार होतात. हे या ठिकाणी समजून घेतलं. त्यानंतर आम्लराज कसा तयार करतात मित्रांनो. आम्लराज काय आहे आम्लराज, तर आम्लराज हा अतिशय म्हणजे करोसिव्ह, क्षरणकारी तसेच वाफाळणारा द्रव आहे मित्रांनो. मग उदाहरणार्थ सोने आणि प्लॅटिनम या धातू राजवायूने विरघळून शकणाऱ्या काही थोड्या अभिक्रियाकारके आहेत. त्यापैकी हा एक आहे की सोने आणि प्लॅटिनम यांना विरघळून टाकेल असे काही अभिक्रियाकारक आहेत. त्यापैकी हा एक आम्लराज आहे. म्हणजे हा कसा तयार करतात आम्लराज, तर सहंत असा हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सहंत नायट्रिक आम्ल या दोघांचे प्रमाण 3:1 जर घेतलं, दोघांचं प्रमाण म्हणजे कशाचं, सहंत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सहंत नायट्रिक आम्ल यांचं प्रमाण 3:1 घेऊन त्यापासून आम्लराज हे ताजे मिश्रण तयार करतात. अशा पद्धतीने आपल्याला आम्लराजची माहितीही सांगता येईल. आणि त्यानंतर बघणार आपण ते म्हणजेच धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी काय आहे, की कशा पद्धतीने अभिक्रिया श्रेणी असते. अभिक्रियाशील श्रेणी, रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल त्याला म्हणतात, ते बघूया आपण. की धातूंची अभिक्रिया श्रेणी जी आहे, शीलता जी आहे सारखी नसते मित्रांनो, परंतु ऑक्सिजन, पाणी आहे, आम्ल ह्या आकर्षितांबरोबर सर्व धातू अभिक्रिया जास्त पावत नसल्यामुळे काय होतं, धातूंची सापेक्ष अभिक्रियाशीलता जी ठरवण्यासाठी त्या आकर्षितांचा उपयोग होत असतो. कशी अभिक्रियाशीलता आहे बघा, धातूंच्या अभिक्रियाशीलता श्रेणी काय आहे ते आता बघूया आपण. या पद्धतीने अभिक्रियाशील श्रेणी असते त्यांची. ह्या आकृतीच्या सहाय्याने तुम्हाला दाखवलेला आहे की कशा पद्धतीने अभिक्रियाशीलता श्रेणी असते बघा. या पद्धती अभिक्रियाशीलता श्रेणी. तर हे जे धातू दाखवले तुम्हाला, पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, हे पाण्याबरोबर अभिक्रिया घडवून आणत असतात. त्यानंतर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जस्त, लोह, कतील, सिस हे जे आहेत हे बी आम्लाबरोबर अभिक्रिया यांची घडून येत असते, यांची पाण्याबरोबर घडून येत असते. तांबे, पारा, चांदी, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया घडते मित्रांनो. आणि मग हे जे आहेत अशा पद्धतीने कमी क्रिया, सोने हे कमी अभिक्रियाशीलता आहे त्याची, म्हणजे कमी क्रियाशीलता अशी वरून खाली, वरती असलेले जे मूलद्रव्य यांची अभिक्रियाशीलता जास्त, त्याच्यापेक्षा हे खाली आणि हे सर्वात कमी. अशा पद्धतीने अभिक्रियाशीलता श्रेणी कोणाला म्हणतात, की धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेल्या मांडणीला काय म्हणतात, अभिक्रियाशीलता श्रेणी. मग अशा प्रकारे या अभिक्रियाशीलता श्रेणी ज्या आहेत त्याच्या आधारे धातूंचे खालील गट पाडण्यात आले. कोणते मग, जास्त अभिक्रियाशील, मध्यम अभिक्रियाशील आणि कमी अभिक्रियाशील. अशा पद्धतीने धातूंची अभिक्रियाशीलता आपल्याला दाखवता येईल. ठीक आहे. आणि आता बघूया आपण अधातूंचे रासायनिक गुणधर्म कोणते आहेत. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. कसे आहेत केमिकल प्रॉपर्टी, तर अधातू म्हणजे काय, भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य असते मित्रांनो. साधर्म्य कमी असलेल्या मूलद्रव्यांचा गट. मग धातू जे आहे त्या धातूंना विद्युत ऋण मूलद्रव्ये असे म्हणतात. हा प्रश्न विचारला का धातूंना विद्युत कण मूलद्रव्य असे का म्हणतात, कारण की धातू जे आहेत इलेक्ट्रॉन गमावतात आणि इलेक्ट्रॉन गमावून
इलेक्ट्रॉन घेत असतात, इलेक्ट्रॉन जे आहेत प्राप्त करतात दुसऱ्याकडून आणि प्राप्त केल्यामुळे त्यांच्यामध्ये ऋण प्रभारित आहे आणि या कारणामुळे अधातूंना विद्युत ऋण मूलद्रव्य असे म्हणतात. मग अधातूंचे रासायनिक काही उदाहरणे आपण बघणार आहोत. गुणधर्म वेगवेगळे आहेत अधातूंची. तर अधातू जे आहे ते अधातूंची पहिला रासायनिक गुणधर्म काय, तर अधातू जे आहेत या अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया जर झाली तर काय घडतं, मग ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली असता त्यापासून आम्लधर्मी ऑक्साईड तयार होतात. बघा, मग पहिला अधातूंचा पहिला रासायनिक गुणधर्म काय, तर अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली असता त्यापासून आम्लधर्मी ऑक्साईड हे तयार होत असतात. उदाहरणार्थ जर पाहिलं, उदाहरणार्थ बघा, मग कार्बन हा धातू आहे, त्याची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली, बरोबर, ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली असता काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड तयार होतं. मग अशा पद्धतीने हा कार्बन डायऑक्साईड तयार होतो. ठीक आहे, म्हणजेच काय, अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली असता त्यापासून आम्लधर्मी ऑक्साईड तयार होत असतात. ठीक आहे, हे लक्षात आलं असेल तुमच्या. पुढचा धातूंचा रासायनिक गुणधर्म काय ते आपण बघूया. बघा, मग अधातूंची जर पाण्याबरोबर अभिक्रिया झाली तर काय काय करतात, अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. तर अधातूंची पाण्याबरोबर जर अभिक्रिया झाली तर अधातूंची पाण्याबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही. याला हॅलोजन जो आहे हा अपवाद असतो मित्रांनो. उदाहरणार्थ क्लोरीन पाण्यात विरघळल्यानंतर काय अभिक्रिया घडते, तर क्लोरीन जर पाण्यात विरघळला तर पाण्यात विरघळला असता त्यापासून HOCl आणि HCl तयार होत असतात. पुढचा गुणधर्म अधातूंचे आम्लाबरोबर अभिक्रिया. अधातू जे आहेत अधातूंची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. तर अधातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया कोणतीही अभिक्रिया होत नाही, याला हॅलोजन अपवाद आहे. हॅलोजन म्हणजे क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन. उदाहरणार्थ क्लोरीन विरल हायड्रोक्लोर आम्लाबरोबर अभिक्रिया जर झाली क्लोरीनची तर काय घडतं, मग तर क्लोरीनची जर अभिक्रिया ही हायड्रोजन ब्रोमाइड बरोबर जर झाली हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर तर काय घडतं, तर हायड्रोक्लोरिक आम्ल आणि ब्रोमीन तयार. ठीक आहे, पुढची अभिक्रिया बघणार आपण ती म्हणजेच अधातूंची हायड्रोजन वायू बरोबर होणारी अभिक्रिया. तर विशिष्ट परिस्थितीमध्ये काय होत असतं, अधातूंची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया आणि अभिक्रिया झाल्यानंतर हायड्रोजन ब्रोमाइड म्हणजे हायड्रोजन क्लोरीन आणि हायड्रोजन जे आहे हायड्रोजन ब्रोमाइड यांच्यापासून अभिक्रियेत हायड्रोजन ब्रोमाइडचे रूपांतर BR मध्ये BRT मध्ये होते आणि या रूपांतराला ऑक्सिडन असे म्हणतात. बघा, मग काय क्रिया घडली, चौथी अधातूंच्या हायड्रोजन बरोबर अभिक्रिया झाली असता जे विशिष्ट परिस्थितीत हायड्रोजन बरोबर त्यांची अभिक्रिया ही होत असते मित्रांनो. ठीक आहे, इथपर्यंत ही रासायनिक गुणधर्म आता पाहिले. आता बघूया आपण मित्रांनो पुढचा महत्वाचा मुद्दा, तो म्हणजेच आयनिक संयुगे, ज्याला आयनिक कंपाऊंड असे म्हणतात. काय आहे आयनिक कंपाऊंड, तर कोणाला म्हणायचं आयनिक कंपाऊंड ते आपण शिकूया. आयनिक कंपाऊंड बघा, मग एकदम साधा सोपा आहे, तुम्ही बऱ्याचदा ऐकलेलं असेल आयनिक कंपाऊंड म्हणजे काय. तर साधी सोपी व्याख्या, आयनिक संयुगे कोणाला म्हणणार, तर धन आयन आणि ऋण आयन ह्या दोन घटकापासून बनणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे असे म्हणतात. व्याख्या तुम्हाला सहज सांगते, आयनिक संयुगे म्हणजे काय, काय सांगणार, मग धन आयन व ऋण आयन ह्या दोन घटकापासून बनणाऱ्या संयुगांना आयनिक संयुग. मग धन आयन आणि ऋण आयन जे आहेत हे विरुद्ध असतात, एकमेकांच्या विरुद्ध प्रभार आयन असल्यामुळे काय होतं, त्यांच्या स्थितिक आकर्षण बल असतं आणि हे आकर्षण बल म्हणजे काय, धन आयन आणि ऋण आयन यांच्यातील आयनिक बंध. धन आयन आणि ऋण आयन याच्यात आयनिक बंध. मग धन आयन म्हणजे रासायनिक संयुगामधील जे धन आयन आणि ऋण आयन यांची संख्या जी आहे हे त्यांच्यावरील विद्युत प्रभाराचे मूल्य असते. धन आयन आणि ऋण आयन हे एकमेकांना संतुलित करतात आणि यामुळे आयनिक दृष्ट्या विद्युत दृष्ट्या आयन जे आहेत हे उदासीन असतात मित्रांनो.
मग धन आयन आणि ऋण आयन हे तुमच्या लक्षात आलं असेल. धन आणि ऋण यांच्यापासून आयनिक संयुगे ही तयार होत असतात. अशी जे आयनिक संयुगे आहेत, या आयनिक संयुगाची गुणधर्मे कोणकोणती आहेत? मग आयनिक संयुगे आणि त्यांचे गुणधर्म महत्वाचे आहेत, ते आता आपण पुढच्या मुद्द्याला बघूया. कोणाला म्हणायचं आयनिक संयुगे, त्या आयनिक संयुगाचे गुणधर्म कोणकोणते आहेत. ठीक आहे, मग लक्ष द्या. आयनिक संयुगाचे गुणधर्म कोणकोणते आहेत? पहिला गुणधर्म आपल्याला सांगता येईल की आयनिक संयुगे जी आहेत, धन आणि ऋण प्रभारित आयनामध्ये तीव्र असं आकर्षण बल असल्यामुळे काय होतं, आयनिक संयुगे जी आहेत ही स्थायी स्वरूपात असून कठीण असतात. बघा, हा एक पहिला आयनिक संयुगाचा गुणधर्म. काय गुणधर्म सांगणार? धन आयन आणि ऋण आयन हे प्रभारित आयन जे आहेत त्याचे तीव्र आकर्षण बल असते आणि त्यामुळे आयनिक संयुगे स्थायी स्वरूपात असून कठीण असतात. झाला एक गुणधर्म. ठीक आहे. दुसरा गुणधर्म काय? तर आयनिक संयुगे जी आहेत ही ठिसूळ असतात. ठिसूळ असून त्यांच्यावर जर दाब प्रयुक्त केला तर ते तुकडे करता येतात. दुसरा गुणधर्म, आयनिक संयुगे ही ठिसूळ असतात, त्याच्यावर आपण दाब दिला जोरात तर दाब दिल्यामुळे काय होतं, त्यांचे तुकडे करता येतात. दुसरा गुणधर्म झाला आयनिक संयुगाचा. तिसरा गुणधर्म की आयनिक संयुगे जे आहेत या आयनिक संयुगामध्ये आंतररेणवीय आकर्षण बल असते जास्त. आंतररेणवीय आकर्षण म्हणजे रेणूमध्ये असलेलं आकर्षण बल, त्याला आंतररेणवीय आकर्षण बल म्हणतात. तो जास्त असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी बरीच ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुग जे आहे त्याचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा कसा असतो? उच्च असतो. काही प्रश्न विचारू शकतात की आयनिक संयुगाचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च का असतात? कारण काय लिहिणार? कारण की आयनिक संयुगामध्ये आंतररेणवीय आकर्षण बल जास्त असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी बरीच ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुगाचे द्रवणांक आणि उत्कलनांक हा उच्च असतो. ठीक आहे. आणि पुढचा गुणधर्म की आयनिक संयुगे जे आहेत पाण्यात द्रावणीय असतात, कारण विचरण होऊन सुट्ट्या झालेले जे आयन आहे त्या आयनाभोवती पाण्याचे ऋण विशिष्ट प्रकारे विशिष्ट दिशेने वळून रचले जातात. त्यामुळे मूळच्या आवर्तनीय बलाच्या जागी आयन व त्या भोवतालच्या पाण्याचे ऋण यांच्यामध्ये नवे आकर्षण प्रस्थापित होत असते. ठीक आहे. आणि त्या पुढचा गुणधर्म आयनिक संयुगाचा तो म्हणजेच धातू स्वरूपातील आयनिक संयुगे जे आहेत ते विद्युत वहन करू शकत नाही. बघा, जे धातू स्वरूपात असतात आयनिक संयुगे ते विद्युत वहन करू शकत नाही. या अवस्थेत आयन आपली जागा सोडू शकत नाही. मात्र जर वितळलेल्या अवस्थेत आयन जे आहेत ते चल असल्यामुळे विद्युत वहन करू शकतात. लक्षात की आयनिक संयुगे जे आहेत ही जर स्थायी स्वरूपात असेल तर त्यामधून विद्युत वहन होऊ शकत नाही. मात्र वितळल्या अवस्थेत त्यातील आयन जे आहे ते चल असतात म्हणून ते विद्युत वहन करू शकतात. अशा पद्धतीने आपण जे पाहिले हे आयनिक संयुगाचे गुणधर्म. आणि यापुढे जाऊन पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत ज्याला म्हणतात धातू विज्ञान. काय आहे धातू विज्ञान? मेटलर्जी त्याला म्हणतात. तर यामध्ये आपण काय काय शिकणार? तर धातू विज्ञानामध्ये धातू विज्ञान कोणाला म्हणायचं किंवा त्याच्यात या धातूंची आढळ कशी असते, कुठे सापडतात, ऑकरन्स ऑफ मेटल. तर बरेचसे धातू जे आहेत मित्रांनो हे क्रियाशील असतात आणि ते विशेषतः निसर्गात मुक्त अवस्थेमध्ये सापडत नाही, तर ते संयुक्त अवस्थेत आढळतात. म्हणजे ऑक्साईड, त्यांचे ऑक्साईड, कार्बोनेट, सल्फाईड, नायट्रेट अशा क्षारांच्या स्वरूपात हे संयुक्त अवस्थेत आढळत असतात. मग सर्वात जास्त अभिक्रियाशील धातू जे आहेत की ज्यांच्यावर हवा, पाणी आणि नैसर्गिक घटकांचा परिणाम होत नाही. उदाहरणार्थ ते कोणते? तर सोने, चांदी, प्लॅटिनम हे जे आहेत हे क्रियाशील धातू की त्यांच्यावरती इतर वायूंचा परिणाम होत नाही, इतर घटकांचा परिणाम होत नाही. असे कोणते? तर त्यामध्ये मग सोने, चांदी, प्लॅटिनम जे आहे हे जे धातू आहे साधारणपणे मुक्त अवस्थेत आढळतात, इतर आढळत नाही. मग धातूंची जी संयुगे आपल्याला अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना म्हणतात खनिजे. खनिजे म्हणजे काय? तर धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना संयुगे असे म्हणतात. ठीक आहे. आणखी काय आपल्याला व्याख्या तयार करता येईल की ज्या खनिजापासून सोयीस्करपणे आपल्याला
सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्याला म्हणतात धातुके. धातुके म्हणजे काय? ज्या खनिजापासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्याला म्हणतात धातुके. ठीक आहे. मग धातुके जर म्हटलं मित्रांनो तर धातुकामध्ये धातूंच्या त्या संयुगाबरोबर वेगवेगळी अशी अशुद्धी असते. कोणती असते? तर त्यामध्ये माती असते, वाळू असते, खडकी पदार्थ असतात, अशा अनेक प्रकारची अशुद्धी असते आणि अशा अशुद्धीला म्हणतात मृदा अशुद्धी. मृदा अशुद्धी म्हणजे काय? तर धातुकामध्ये धातूच्या संयुगाबरोबर पाणी, माती, वाळू आणि खडकी पदार्थ अशी अनेक प्रकारची अशुद्धी असते त्याला म्हणतात मृदा अशुद्धी. ठीक आहे. हे अशा प्रकारच्या व्याख्या आपण आता शिकलो आणि यानंतर आपण बघणार आहे की धातूंच्या शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या अशा पद्धती वापरल्या जातात मित्रांनो आणि मग त्या धातूच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात आणि ते शुद्ध करतात. या प्रक्रियेला म्हणतात धातू विज्ञान. धातू विज्ञान म्हणजे काय? तर धातूच्या शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध धातू मिळवता येतो त्या प्रक्रियेला म्हणतात धातू विज्ञान. ठीक आहे. आणि मग याच्या धातू विज्ञानाची मूल तत्वे कोणकोणते ते आपण बघू. तर धातुकापासून शुद्ध स्वरूपात धातू मिळवण्याचे काही टप्पे आहेत मित्रांनो. मग कोणकोणते टप्पे आहेत ते आपण आता समजून घेणं गरजेचं आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे की पहिला टप्पा जो आहे त्याला म्हणतात धातुकाचे सहंतीकरण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओरेज. या प्रक्रियेत काय काय करतात सहंतीकरणामध्ये? तर धातुकापासून मृदा अशुद्धी वेगळे करण्याच्या प्रक्रियेत धातुकांचे सहंतीकरण. बघा, धातुकाचे सहंतीकरण म्हणजे काय? तर धातुकापासून मृदा अशुद्धी वेगळे करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? धातुकाचे सहंतीकरण. ठीक आहे. मग या प्रक्रियेत काय केलं जातं की जो धातू असेल आपण घेतलेला त्या धातूच्या संयुगाची सहंती वाढवण्यात येते. यासाठी विविध मार्ग असतात मित्रांनो. मग काय करतात यामध्ये सुरुवातीला? तर धातुकांच्या सहंतीकरणासाठी त्या धातूला प्रथमतः आणखी काही पद्धती वापरल्या. धातुकाच्या सहंतीकरणाच्या काही सामान्य पद्धती वापरतात. कोणकोणत्या पद्धती? त्यामध्ये पहिली पद्धत आहे गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. बघा, धातुकाचे सहंतीकरण करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. त्यामध्ये पहिली पद्धत याला गुरुत्वीय विलगीकरण पद्धत म्हणतात, म्हणजे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. या गुरुत्वीय पद्धतीचा वापर करून काय करतात? जड धातुकाचे कण जे आहेत ते हलक्या मृदा अशुद्धीच्या कणापासून सहजतेने वेगळे करता येतात आणि हे विलगीकरण करण्याच्या प्रक्रिया पुढील प्रमाणे आहेत. कोणकोणत्या आहेत बघा, मग लक्ष द्या. पहिली जी प्रक्रिया आहे त्यामध्ये काय केलं जातं ती आहे विल्फ्ली टेबल पद्धत. विल्फ्ली टेबल मेथड कशी आहे बघा. मला काय काय करतात यामध्ये? हे तुम्हाला टेबल दिसत असेल, विल्फ्ली टेबल. हा विल्फ्ली टेबल. यामध्ये काय काय करतात बघा. तर या विलगीकरणाच्या पद्धतीत काय करतात? लाकडाचे अरुंद पातळ असे तुकडे कमी उताराच्या पृष्ठभागावर लावून ते विल्फ्ली टेबल तयार करतात. बघा, हे लाकडाचे तुकडे आहेत. हे लाकडाचे तुकडे काय करतात? अरुंद पातळ असे तुकडे उताराच्या या पृष्ठभागावर लावून असा विल्फ्ली टेबल तयार करतात. हा विल्फ्ली टेबल. ठीक आहे. मग असा हा विल्फ्ली टेबल तयार झाल्यानंतर हे टेबल जे आहे हे टेबल सतत असे कंप पावत असते, हलत राहते. मग या टेबलावर धातुकाची भुकटी टाकली जाते. वरून अशी भुकटी टाकतात, धातुकाची भुकटी टाकतात आणि तो सतत हलत राहतो. आणि धातुकाची भुकटी धातुकाचे लहान तुकड्यापासून बॉल मिल वापरून याच्यात बॉल मिल वापरलं जातं. आणि मग नंतर काय करतात? पाण्याचा प्रवाह टेबलाच्या वरच्या बाजूने सोडला जातो. म्हणजे पाण्याचा प्रवाह जोरात सोडला, हा टेबल हलत राहतो. धातुकाची भुकटी त्याच्यावर पाण्याचा प्रवाह, टेबल हलत राहतो. याच्यामुळे घडतं काय की पाण्याच्या प्रवाहाच्या टेबलाच्या त्या वरच्या बाजूने सोडला जातो. यामुळे हलक्या मृदा अशुद्धी ज्या आहे ह्या पाण्याच्या प्रवाहावर वाहून जातात. अशा हलक्या मृदा अशुद्धीच्या पाण्याच्या प्रवाहावर खाली वाहून जातात. ठीक आहे. आणि त्यामुळे का धातुकाचे प्रमाण, ज्यामध्ये धातुकाचे प्रमाण जास्त असते आणि मृदा अशुद्धीचे प्रमाण कमी असते, असे सर्वच जडकण छोट्या छोट्या लाकडाच्या
त्या तुकड्यांना मागे अडवून ठेवते. या ठिकाणी इथे मध्ये मध्ये असे जाड कण अडून राहतात आणि त्यांच्यामधील काचामधून पुढे मग ते गोळा होतात. म्हणजेच काय, हलके पदार्थ आणि जड हे दोन्ही वेगळे करता येतात. अशा पद्धतीची ही पद्धत ज्याला म्हणतात विल्फ्ली टेबल पद्धत. ठीक आहे, लक्षात आली असेल विल्फ्ली टेबल पद्धत. दुसरी पद्धत आहे ज्याला म्हणतात जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. या जलशक्तीवर आधारित ही पद्धत जी आहे यावरती जसं गिरणी असते, त्या गिरणी दळताना त्या प्रकारचे निमुळ असे भांडे असते मित्रांनो. खालच्या बाजूने निमुळत्या हौद्यासारखा भाग असतो आणि वरच्या बाजूने पाणी बाहेर जाण्यासाठी एक तोटी असते. तसेच खालून पाणी सोडण्यासाठी एक नळ बसवण्यात आलेला असतो. बघा कशी असते त्याची आकृती जलशक्तीवर आधारित या पद्धतीने. वरून अशी धातूची भुकटी टाकतात, खालून पाणी सोडण्यासाठी तोटी असते आणि बाहेर मृदाशुद्धी पडण्यासाठी त्याला जागा असते. अशा पद्धतीने बघा काय करतात, मग बारीक दळलेले धातू जे आहे ते असे हौदामध्ये टाकले जातात. ठीक आहे, आणि हौदाच्या खालच्या बाजूने पाण्याचा प्रवाह असा इथून प्रवाह टाकला जातो जोरात, वरून मृदाशुद्धी टाकली जाते. मग मृदाशुद्धी हलके असतात, व हलके असल्यामुळे काय होतं, त्या हौदाच्या वरच्या तोटीतून पाण्याच्या प्रवाहावर ते बाहेर पडतात. इथून ते बाहेर पडत असतं मृदाशुद्धी, कारण की भुकटी टाकतात, खालून प्रवाहाचा प्रवाह जातो, पाण्याचा प्रवाहामुळे हलकी असलेली मृदाशुद्धी बाहेर पडते. बरोबर ना. आणि मग हौदाचे त्या बाहेर पडतात आणि त्याचबरोबर जड धातुकाचे कण जे आहेत त्या हौदाच्या खालच्या तळाशी पळावतात. म्हणजे जड जे आहेत असे खाली असे गोळा होत असतात, हलकेवरून वाहून जातात. मग थोडक्यात सांगायचं काय तर ही पद्धत गुरुत्वाकर्षण नियमावर आधारित असते. यामुळे काय समान आकाराचे कण त्या विशिष्ट वजनामुळे पाण्याच्या मदतीने वेगळे करता येतात. ठीक आहे, जलशक्तीवर आधारित पद्धत अशा पद्धतीची असते. ठीक आहे, आणि तिसरी पद्धत आहे चुंबकीय विलगीकरण पद्धत. या पद्धतीत काय करतात, चुंबकीय विलगीकरण पद्धतीमध्ये विद्युत चुंबकत्व असलेल्या यंत्राची आवश्यकता असते मित्रांनो. ठीक आहे, आणि या यंत्राच्या सहाय्याने काय करतात, महत्वाचा भाग 2 प्रकारचे लोखंडी रूळ याच्यात वापरले जातात. बघा हा एक रूळ आहे, हा 1 नंबरचा, हा 2 नंबरचा. 2 रूळ असतात आणि त्यांच्यावरून सतत गोल फिरणारा पट्टा जो कन्व्हेयर बेल्ट म्हणतात, हा जो आहे हा पूर्णपणे कन्व्हेयर बेल्ट आहे. ठीक आहे, यापैकी मग एक रूळ जो आहे तो अचुंबकीय असतो, हा एक अचुंबकीय रूळ आणि दुसरा असा चुंबकीय रूळ असतो. मग घडतं काय, यावर फिरत असलेल्या पट्ट्यावर अचुंबकीय रुळाच्या बारीक केलेले धातू टाकले जातात. इथून बारीक असे धातू टाकले की काय होतं, त्यामुळे ते चुंबकीय रुळाखाली 2 संग्रहामध्ये या ठिकाणी असे जमा होतात. म्हणजे जे चुंबकीय असेल ते या चुंबकीय सार संग्रहामध्ये, जे अचुंबकीय असेल ते अचुंबकीय सार संग्रहामध्ये जमा होतात. म्हणजे धातुकामध्ये अचुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळाकडे आकर्षिले जात नाही. जे अचुंबकीय असेल ते चुंबकीय भागाकडे आकर्षिले जात नाही, त्यामुळे ते अचुंबकीय सार संग्रहामध्ये जमा होतात. अशा प्रकारे या धातुकामधील चुंबकीय आणि अचुंबकीय कण जे आहेत त्याच्यामध्ये चुंबकत्वामुळे विलग करता येतात. ठीक आहे, ही पद्धत कळाली असेल. आणि शेवटची पद्धत ज्याला फेनतरण पद्धत म्हणतात, फ्लोटेशन पद्धत, हे 12वीला पण असते. या पद्धतीत काय करतात, धातुकामधील कणांच्या परस्पर विरोधी जलस्नेही आणि जलविरोधी ह्या 2 गुणधर्म आधारित आहे. यामध्ये काय करतात, धातूच्या सल्फाइडचे कण जे आहेत त्यांच्या जलविरोधी गुणधर्मामुळे ते तेलाने भिजतात, तर मृदा अशुद्धी ह्या ज्या आहेत त्यांच्या जलस्नेही गुणधर्मामुळे पाण्याने भिजतात. या गुणधर्माचा उपयोग करून फेनतरण पद्धतीने विशिष्ट धातुकाचे संधिकरण करतात. आकृतीमध्ये तुम्हाला कळेल की अशा पद्धतीने एक टाकी असते, या दळलेले धातू जे आहेत पाणी साठलेले एका मोठ्या टाकीमध्ये टाकतात या ठिकाणी. ठीक आहे, वनस्पती तेल, त्यामध्ये पाईन तेल किंवा निर्गलित तेल टाकतात. त्यामुळे काय होतं, फेन निर्माण करण्याकरता पाण्यामध्ये टाकतात आणि उच्च दाब या पद्धतीने हवेचा पुरवठा दिला जातो. उच्च दाब दिल्यामुळे काय होतं, पाण्यातून फिरवला जातो. त्यामुळे टाकीच्या मध्यभागी स्वतःच्या अक्षाभोवती इथे फिरणारे एक ढवळणी असते,
ती अशी गोल गोल फिरत असते. आणि ढवळणीचा वापर करून आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी हवेच्या या झोतामुळे बुडबुडे तयार होतात. ढवळणीमुळे तेल पाण्याचे बुडबुडे होऊन फेस असा वरती तयार होते. फेस पूर्णपणे कोणाला फेन तरण पद्धत म्हणते. आणि मग फेस पाण्याच्या पृष्ठावर होऊन तरंगाला लागतो, म्हणून या पद्धतीला फेन तरण पद्धत अशी म्हणतात. आणि जे सल्फेट धातूचे कण तेलाने भिजतात ते फेसाबरोबर पाण्यावर तरंगतात. अशा पद्धतीने ही फेन तरण पद्धत वापरून धातू आणि अधातुके वेगळे केले जातात. ठीक आहे. आणि शेवटची पद्धत ज्याला म्हणतात अपक्षालन. या पद्धतीत काय केलं जातं मित्रांनो, अल्युमिनियम, सोने, चांदी जे धातूचे त्यांच्या धातुकापासून निष्कर्षण करतात. ही पहिली पायरी. ज्या अपक्षालन म्हणजे काय, तर यामध्ये धातू हे निवडक द्रावणात बराच वेळ भिजवून ठेवतात. द्रावणाबरोबर विशिष्ट रासायनिक अभिक्रिया करून त्या धातूचे विरघळते, मात्र त्या मृदा अशुद्धीची अभिक्रिया न झाल्यामुळे ते विरघळत नाही, त्यामुळे ते वेगळे केले जातात. अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या पद्धती वापरून धातू आणि धातुके त्याची मृदा अशुद्धी ही वेगळी केली जाते. या ठिकाणी आपण थांबूया. व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.